आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कर्नाटकातील प्रतिष्ठित एकसंबा इथल्या श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सांगली शाखेचा प्रारंभ परमपूज्य शिवदेव स्वामी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. परमपूज्य शिवदेव स्वामी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते फीत कापून शाखेचा शुभारंभ झाला. सांगलीतल्या महावीर नगर वखारबाग इथं 230 शाखा सुरू करण्यात आली. बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बेळगाव जिल्ह्यातील एकसंबा गावातील आहे. चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले नेतृत्वाखाली सहसंस्थापिका माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं काम यशस्वीरित्या सुरू आहे. गुरुवारी कर्नाटक आणि महाराष्ट्रात नव्यानं 11 शाखांचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये सांगली शाखेचा समावेश आहे. गुरुवारी शिवदेव स्वामी आणि खासदार संजय पाटील यांच्या हस्ते शाखेचा प्रारंभ झाला, तर लॉकर आणि ठेव पावतीचं वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगे, शेखर इनामदार, भाजपच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, अप्पासिंग राजपूत उपस्थित होते. खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात 206 शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे 3,64,000पेक्षा अधिक सभासद आहेत. बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सांगली शाखेचा प्रारंभ शिवदेव स्वामी खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 3,438 कोटीपेक्षा ठेवी जास्त आहेत. स्वागत उपप्रधान व्यवस्थापक रमेश कुंभार यांनी केलं. प्रास्ताविक संजय बोरगावे यांनी केले. यावेळी रविकुमार पाटील, विजय एकसंबे, रामचंद्र खिलारे, बाळासाहेब भोजे, बसवराज चिकमट इत्यादी उपस्थित होते. आभार उमेश बदामे यांनी मानले. एसबी न्यूजसाठी सांगलीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.